राष्ट्रवादी शरद पवार पक्षात जयंत पाटील विरुद्ध रोहित पवार असं शीतयुद्ध सुरू झालंय। जयंत पाटलांची शिवस्वराज्य यात्रा रोहित पवारांच्या नगर जिल्ह्यात आली, मात्र या यात्रेपासून रोहित पवार 4 हात लांब राहिलेत। रोहित पवारांच्या या गैरहजेरीमागे जयंत पाटलांसोबत शीतयुद्ध कारणीभूत असल्याचं सांगण्यात येतंय। राष्ट्रवादी शरद पवार पक्षात रोहित पवार विरुद्ध जयंत पाटील असा संघर्ष शिगेला पोहोचलाय। जयंत पाटील शिवस्वराज्य यात्रा घेऊन अहमदनगर जिल्ह्यात दाखल झाले, पण या शिवस्वराज्य यात्रेत रोहित पवार कुठं दिसत नाहीत। शिवस्वराज्य यात्रेकडे रोहित पवारांनी पाठ फिरवल्याचं स्पष्ट झालंय। जयंत पाटलांसोबतच्या शीतयुद्धामुळेच रोहित पवारांनी शिवस्वराज्य यात्रेला दांडी मारल्याचं सांगण्यात येतंय। जयंत पाटलांनी रोहित पवारांच्या गैरहजेरीवरून सारवासारव करण्याचा प्रयत्न केलाय। ते त्यांच्या कामात आहेत आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की पवार साहेबांना बोलून एक वेगळा कार्यक्रम त्यांना करायचा आहे, त्यामुळे ते तो कार्यक्रम घेतील त्यावेळी आमची शिवस्वराज्य यात्रा तिकडे जाईल। शरद पवारांनी आचारसंहिता लागेपर्यंत आपल्याला मतदारसंघात थांबायला सांगितल्यानं आपण शिवस्वराज्य यात्रेत सहभागी झालो नसल्याचं रोहित पवारांनी सांगितलंय। यात्रेचा चेहरा हे डॉक्टर अमोल कोल्हे आहेत आणि या पक्षाचे अध्यक्ष म्हणून पवार साहेबांनी ज्यांच्यावर जबाबदारी दिली हे जयंत पाटील साहेब त्या यात्रेमध्ये आहेत आणि मग याच्यात ती यात्रा सगळीकडे फिरत आहे। जोपर्यंत आचारसंहिता लागत नाही तोपर्यंत मी स्वतः निर्णय घेतला होता, पवार साहेबांनी मला मार्गदर्शन केलं होतं की तोपर्यंत मतदारसंघामध्ये थोडंसं लक्ष दिलं गेलं पाहिजे। शरद पवार सत्ताधाऱ्यांना धक्का देण्यासाठी पायाला भिंगरी लावून महाराष्ट्र पिंजून काढतात। अशावेळी नेत्यांसोबत एक दिलानं उभं राहण्याऐवजी जयंत पाटील आणि रोहित पवार एकमेकांशी संघर्ष करताना आपली ताकद वाया घालवताना दिसतायत। या संघर्षाचा निवडणुकीत पक्षाला फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही। संतोष आवारे, लोकशाही मराठी, अहमदनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।